चेंडू नो चेंडू येतोय. नक्कीच आमचे मेन अंपायर अनिकेत 2 मिनिटं 10वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. मित्रांनो आपल्यापैकीच कोणाला तरी मॅन ऑफ द मॅच ची पारितोषिक जाणारे जर तुमचं नाव नसेल माहित तर ते कुठेतरी मिस होईल याची सर्व खेळाडूंनी दक्षता घ्यायची. वेळ रॉयल कल्याण वर्सेस SHKM बॉयज. हॅलो. त्याचप्रमाणे कॅमेरा जो लावलेला आहे तिथून पण सर्व प्रेक्षक वर्गाला विनंती असेल आपण थोडंसं बाजूला राहायचंय. आपल्याच घरापर्यंत प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचवणारी ही स्पर्धा आहे. खेळ महोत्सव हा खेळ नक्कीच आपल्या प्रभाग क्रमांक 9चं भवितव्य घडवणार आहे. चेंडू जाईल सीमा पार येतोय सट्टा फलंदाज बाद. अंश आणि नक्कीच गौरव रॉयल कल्याण मध्ये आहे. इथं मात्र नो चेंडू येतोय त्यावरती येतोय फटकार. चेंडू जाईल सी. ज्यावेळेस डीजे आपल्याला वेळ दिला जाईल आपण सुद्धा उत्साहित आहेत या स्पर्धेसाठी. नक्कीच आमचा आवाज प्रत्येकाच्या मध्ये पोहोचवत आहे. धावफलकावरती धावा लागल्या त्या मात्र डबल 6 धावा. 1 चेंडू 6 धावा. इथं मात्र लाईन बघावी लागेल. डॉट चेंडू येतोय. 2 चेंडू आणि 6 धावा धावफलकावरती लागल्यात. इथं मात्र हलक्या हाताने पुश केला चेंडू जाईल. इथं मात्र फलंदाज आपण स्टेज थोडस कव्हर अप करायचं आहे. डॉट चेंडू येतोय. 4 चेंडू धावफलकावरती धावा लागल्या त्या मात्र 6. 4 चेंडू आणि 6 धावा. इथे मात्र हलक्या हाताने पुश केला चेंडू लॉंग क्षेत्रामध्ये जाईल. एकच धाव कंप्लीट होते. एकी धावेने धावफलकाचा विचार केला. 7 रन्स ऑन द बोर्ड्स. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर ते मात्र जियाद सय्यद. आपल्या प्रभाग क्रमांक 9चं नक्कीच भवितव्य घडवलं जाईल. अशा मोठमोठ्या स्पर्धा आपल्या विभागामधील नक्कीच घडल्या जातील. असे ज्या वेळेस स्टेज निर्माण केले जातील. जबरदस्त फटका परंतु नशिबाने साथ एके धावेने षटक क्रमांक पहिलं संपतं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या मात्र 8 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. 2 फलंदाज नक्कीच तंबूच्या आसऱ्याला गेले. परंतु जर विचार केला या स्पर्धेचे काही नियम आणि अटी आहेत. फक्त पडद्याला चौकार आहे. जर आपण 1 बाउन्स जर सीमेच्या पार गेला चेंडू जरी थ्रो केला तरी सुद्धा आपल्याला एकच धावा असेल. नो प्लस 4 का? नो प्लस चौकार. ओके एकूण 5 धावा. 5 धावांनी धावफलक जलदरित्या पुढे. 13 रन्स 13 धावा. इथे मात्र लाईन बघावी लागेल. फलंदाज बाद असेल का? आणि फलंदाज बाद. जबरदस्त किपिंग. मानस येतोय मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक जर बघायला गेलं दुसरा आहे गोलंदाज मार्कवरती गोलंदाज हसीम. एकच धाव येते. एके धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा लागल्या त्या मात्र तब्बल 14 धावा. ईशान इथे मात्र अजून एक चांगला चेंडू. नक्कीच चेंडू पडल्यानंतर गर्रकन फिरकी घेतोय. जबरदस्त गोलंदाजी केली जाते. ते मात्र गोलंदाज ते मात्र अजून एक चौकार येतोय.
4 चेंडू 18 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे मात्र पुढे एकदा स्टेप आउट झाले, चुकी झाली, चुकीला माफी नाहीये. चेंडू 5 चेंडू आणि नक्कीच 22 धावा धावफलकावरती लागल्या. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू फलंदाज असेल बाद. षटक क्रमांक दुसरं संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या. त्यामध्ये तब्बल 22 रन्स. वरती आपण उमेरला बघूयात. 22 धावा, तब्बल 12 चेंडू, 11.0च्या सरासरीने आतापर्यंत धावा कुठण्यात यश आलाय. मात्र टीम नक्कीच एकविरा ग्रुप संघाच्या माध्यमातून तब्बल 11च्या सरासरीचा धावा कुठल्यात त्यामुळे विचार केला. रहेजा टायटल्स पुन्हा एकदा नो चेंडू, नसीबाचा चौकार, नो प्लस. या येतात 4 धावा, 5 धावे. पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल धाव फलकावरती 27 रन्स ऑफ द बोर्ड्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. नक्की 4 फलंदाज बाद झाले, परंतु जमिनीची बाजू आहे की चौकार आले आहेत. अजून एक नो चेंडू, त्यावरती सुद्धा येतोय का, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा येतात, नो प्लस 1 या 2 धावा येतील. 29 रन्स, 29 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 3 आहे, परंतु एकही चेंडू अजून झालेला नाहीये. इथं मात्र चांगला चेंडू टाकलाय. पुढचा चेंडू बघायला मिळेल आपल्याला. अजून एक नो चेंडू, त्यावरती सुद्धा चेंडू फेकून दिले. एक धाव येते का, आणि एक धाव येते. नो प्लस 1, अजून 2 धावा ऍड होतील. 2 धावेने धाव फलकाचा विचार केला. 31 रन्स, 31 धावा धाव फलकावरती लागल्या असतात. मात्र लाईन बघावी लागेल. यष्टनच्या मागे थोड्याशा चुक्या झाल्यात. एकच धाव कंप्लीट होते. एकी धावेने धाव फलक पुढे जाईल. 32 धावा. इथं मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू फेकलाय. क्षेत्ररक्षण थोडस खराब झालंय. एक धाव कंप्लीट होते. दोन धावा कंप्लीट होत आहेत. नक्कीच जिथे एक धाव होते तिथे अजून एक धाव देऊन बसलेत. क्षेत्ररक्षण आपल्याला चांगलं करावं लागेल. इथे मात्र सिंगलच येते. नशिबाने नक्कीच क्षेत्ररक्षकाकडनं थोड्याशा चुका झाल्या, परंतु 1 बाउन्स फक्त आपल्याला सिंगल धाव असेल आणि एकच धाव येते. स्ट्राईक चेंज असेल का अनिकेत? चेंज आहे ना स्ट्राईक? ओके. नक्कीच 2 चेंडू शेवटचे असतील. 35 धावा धाव फलकावरती लागल्यात. हा चांगला चेंडू, शेवटचा चेंडू असेल इनिंगचा. आमचे अजयजी सर यांच्या माध्यमातून नक्कीच शेवटचा चेंडू, 1 टू गो. चेंडू जाईल सी मारेशा पार, चौकार.
इथे मात्र गचाळ क्षेत्ररक्षण येतोय चौकार. चौकाराने धाव फलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल 7 धावा, 3 चेंडू आणि नक्कीच 7 धावा धाव फलकावरती लागल्यात. इथे मात्र पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू फरार होईल, सी मारेच्या पार, चौकार. डीजे 14 चेंडू आणि नक्कीच 29 धावांची गरज आहे. इथे मात्र अजून एक चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता, डॉट चेंडू येतोय. षटक क्रमांक पहिलं प्रगतीवर होत आहे ते मात्र आयुष्करच नो चेंडू टाकलाय. नो वरती किती धावा येत आहेत? 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. 21 धावावरती समाधान मानायला लागतंय. नो +1 अशा या 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धाब्याने धाव फलक पुढे जातील. 13 धावा, 13 रन्स ऑन द बोर्ड्स. फुल टॉस चेंडू होता परंतु फुल टोल वसूल करू शकले नाहीये. षटक क्रमांक पहिलं संपतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्यात. 13 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच पहिला धक्का लागला. त्यानंतर जर बघायला विचार केला तर दोन्ही फलंदाजांनी आपली एक बाजू धरून ठेवले आणि 13 धावा धाव फलकावरती. येणारे 12 चेंडू, 27 धावांची गरज आहे. इथं मात्र पुन्हा एकदा बॅटची एज लागली आहे का? 1 धाव तर कंप्लीट होते. फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, थ्रो गचाळ झालेला परंतु एकच धाव, एकच धाव येते. एके धावेने मला वाटतंय धाव फलक 14 या आकड्यावरती. येणारे 11 चेंडू, 26 धावांची गरज आहे. इथे मात्र यशांच्या मागे चुकी होते, चुकीला माफी नाहीये. चेंडू फरार होईल बाईच्या स्वरूपात. एक रन घ्या. हॅलो, 20 धावा धाव फलकावरती लागलाय. 3 चेंडू 20 धावा. 4 चेंडू झाले का? नो नव्हता, बरोबर, सॉरी. 4 चेंडू 20 धावा, 8 बॉल आणि नक्कीच 21 धावांची गरज आहे. इथं मात्र जबरदस्त फटका, परंतु या फटक्याला फक्त या स्पर्धेमध्ये एकच धाव असेल. जर दुसरी स्पर्धा असती 1 टॅप 4 असतं तर नक्कीच चौकार मिळाला असता. जबरदस्त फटका होता परंतु नक्कीच या स्पर्धेमध्ये आपल्याला फक्त पडद्याला चौकार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. इथे मात्र हलक्या हाताने पुश केलाय परंतु नक्कीच अजून एकच धाव येते. दोन्ही चेंडूंचा विचार केला, गॅप शॉट सिलेक्शन झालेला परंतु नशिबाची साथ नव्हती. फक्त धावा येतील या 2च धावा दोन्ही चेंडूंवरती. धावफलकाचा विचार केला. षटक क्रमांक दुसरं संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात 22 धावा. येणारे 6 चेंडू 18 धाव्यांची गरज आहे. नक्कीच रमजान भाई इथे यांचं शुभागमन झालंय. आमच्या आयोजक कमिटीकडनं आपलं सहर्ष हार्दिक असं स्वागत असेल. आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. 6 चेंडू 18 धाव्यांची गरज आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये आपल्याला नवीन गोलंदाज असेल. 3 गोलंदाज 3 ओव्हर असे हे स्पर्धेचे काही नियम आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यायची आणि जे आलेला प्रेक्षक वर्ग आहे, खेळाडू वर्ग आहे, आपण त्या पडद्याला कोणी हात लावू नका. 6 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज आहे. 22 धावा झाल्या. 22 शेवट ओव्हर मध्ये अंश येतोय. 6 चेंडू आणि नक्कीच 18 धाव्यांची गरज आहे. इथे मात्र नक्कीच बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. बाज स्वरूपात चौकार येतोय. जर विचार केला तर बॅट्समनने कोणताही प्रयत्न केला नाही परंतु चौकार भेटलाय. इथे मात्र अजून एक चांगला फटका, क्षेत्ररक्षण चोख. नक्कीच जर विचार केला तर या 4 धावा 3 धावा वाचवतोय. एकच धाव येते. 4 चेंडू आणि नक्कीच 13 धाव्यांची गरज आहे. येणारे 4 चेंडू निर्णायक असतील. इथे मात्र गॅप शॉट सिलेक्शन झालाय. चेंडू फरार होतोय. सी मारेच्या पार.
31 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. पुन्हा एकदा नो चेंडू आणि नो वरती किती धावा येत आहेत? नो +1 अशा या 2 धावा येतील. 2 धावेने धावफलक पुढे जाते. 33 धावा धावफलकावर येणारे 4 चेंडू 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव कंप्लीट होते. एकी धावेने धावफलक पुढे जाते 34 या आकड्यावरती. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 6 धावा. इथे मात्र गॅप शॉट सिलेक्शन झालाय का? आणि चेंडू जाईल तो मात्र सीमा पार. शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच जाते. आणि 2 धावांची गरज आहे. जोरदार टाळ्या वाजवा या मॅच साठी. शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच गेले. 6 चेंडू 18 धावांची गरज असताना इथं मात्र गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू जातोय सीमा रेषा पार. अठरा धावांची गरज असताना नशिबाचा पहिला चौकार आला आणि त्यानंतर मात्र बॅटर्सने फिरून